नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत। 100 रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट, होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल। तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट, फतेपुरुज नाका, येवला। येवला शहरातील महामार्गावर ठिकठिकाणी असलेल्या खांबांवर बॅनर लागले असून या संदर्भात नगरपालिकेने कुणाल दराडे यांनी लावलेले बॅनर नगरपालिकेने काढण्याच्या सूचना दिल्याने इतर बॅनरच्या परवानगी आहे की नाही ते बघा, त्यानंतर आमचे बॅनर काढा, असा पवित्रा कुणाल दराडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी उचलल्याने गेल्या काही तासापासून येवला नगरपालिकेत ठिय्या आंदोलन सुरू आहे। आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांच्या वतीने आज नगरपालिकेमध्ये इथे आलोय। आमच्या कानावरती असं आलं की येवला शहराच्या रस्त्यावरती जे स्ट्रीट लाईट आहेत त्या स्ट्रीट लाईटवरती जे काही आमचे बॅनर लागलेत ते बॅनर उतरवण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे। परंतु त्या बॅनर उतरवण्याचा आम्ही विरोध करतो। त्याचं कारण असं आहे की त्या बॅनरची आम्ही रितसर पावती फाडलेली आहे। या उलट त्याच बॅनरच्या पाठीमागच्या साईडनी इथल्या विद्यमान आमदारांचे बॅनर लागलेले आहेत। आमचा स्पेसिफिक नगरपालिकेच्या सीओला प्रश्न होता की ज्या पद्धतीने त्यांचे बॅनर लागलेले त्यांची पावती त्यांनी आम्हाला दाखवावी। ते या ठिकाणी दाखवू शकलेले नाहीये कारण त्यांनी पावती फाडलेली नाहीये। म्हणजे इलिगल ते आहे, इलिगल आम्ही नाही आहोत। आमचा दुसरा मुद्दा आहे की येवला शहरामध्ये जितकी काही बॅनर लागलेले आहेत त्यांचे विद्यमान आमदारांचे, ही सगळी नगरपालिका हद्दीमध्ये आहे। त्याची एकही पावती नगरपालिका त्या ठिकाणी दाखवू शकलेली नाही। बरं ठीक आहे, तुम्ही लावले, आमचं त्याबद्दल दुमत नाही, परंतु आमचे बॅनर काढायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? याची रितसर पावती आहे आणि त्यांच्या नगरपालिकेच्या हद्दीवरती त्यांचे जे जे काही बॅनर लागलेले आहेत त्या बॅनरमुळे आज लोकांना अडचणी होत आहेत। फतेपुरुज नाका असेल, गंगा दरवाजा असेल, इथे जर आज आपण परिस्थिती बघितली तर किती चिमुकले त्या ठिकाणी शाळेत जातात, रोड क्रॉसिंग करतात, कॉर्नरवरती यांना परवानगीच कशी दिली? आज गंगा दरवाजावरती तुम्ही माझ्या बरोबर चला, तुम्हाला जर गावात टर्न मारायचा असेल तर समोरून कोण येतंय ते दिसत नाही। मग कशासाठी? कसला हट्ट असेल? कोणाचं प्रेशर आहे तुम्हाला नगरपालिकेला? गावाच्या मेन जागेवरती जागोजागी यांनी मोठे मोठे बॅनर लावलेत। त्या बॅनरमुळं या येवला शहरातली जी जनता आहे त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतंय। उद्या एखादी घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण, हा जाब विचारण्यासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये आलोय। आणि जेवढे काही इलिगल बॅनर असतील, हे सगळे इलिगल बॅनर त्यांनी या ठिकाणी त्वरित काढावे ही विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत।